आणि पुढची बातमी आहे पालघरमधून। पालघरच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून या भागामध्ये जनजीवन विस्कळीत होण्याची पाळी निर्माण झालेली आहे। कळवेमधल्या शीतलादेवी मंदिर, देवीपाडा परिसर पूर्णपणे जलमय झालेला असून नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरायला आता सुरुवात झालेली आहे। कळवा असेल त्याचबरोबर पालघरमधली ही दृश्य आपण पाहतोय। मुसळधार असा पाऊस या ठिकाणी बरसतोय। त्याचबरोबर जलसार इथं खाडीच्या पाण्यामध्ये वाहून जाणाऱ्या तिघांना बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आलेलं आहे। मासेमारीसाठी हे तिघेजण गेलेले होते आणि पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्याची माहिती मिळाली। जलसार जेट्टीतून जाणाऱ्या बोटीनं तिघांचे जीव हे आता वाचवण्यात आलेले आहेत। पालघरच्या पश्चिम भागामध्ये पावसाची दमदार हजेरी सध्या दिसून येते। पालघरमध्ये रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे। पालघरच्या पश्चिम किनारपट्टी भागामध्ये जोरदार पाऊस बरसतोय। सातपाडी रोडवरच्या टेंभोडे गावामध्ये पाणी साचलेलं आहे, तर पाणी साचल्यामुळे या मार्गावरची वाहतूक देखील आता बंद झालेली आहे। पालघर जिल्ह्यातील सफाळे स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं दिसून येत आहे। सफाळ्यामध्ये रेल्वे रुळांवरती देखील पाणी साचलेलं आहे, त्यामुळे रेल्वे वाहतुकीवरती याचा परिणाम झालेला आहे। पालघरमध्ये अतिशय मुसळधार असा पाऊस पडतोय आणि याच मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे। सफाळे स्टेशनवरची ही दृश्य आपण पाहतोय। सफाळे स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि सफाळ्यामध्ये रेल्वे रुळांवरती हे पाणी साचल्यामुळे रेल्वेच्या वाहतुकीवरती याचा परिणाम झालाय।